हाय एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर फर्स्ट आपला एंगेजमेंट लुक झाल्यानंतर सेकंड लुक होता हळदीचा। तुम्ही बघू शकता इतकी गडबड होती, आम्हाला ओनली 30 मिनिट दिली। आता एंगेजमेंट झाल्यानंतर ना हा हळदी लुक होता, त्याच्यानंतर विधी लुक होता, असे 3 लुक होते ब्राइडचे। तर आम्ही क्विक एंगेजमेंट लुक झाल्यानंतर आम्ही टचअपचा प्लॅन केला आणि टचअप घेतला होता नवरीने। तर आम्ही साडी वेअर केली। ही आहे हळदीची सुंदर अशी साडी ब्राइडची आणि हळदीची ज्वेलरी होती। तर फर्स्ट ऑफ साडी वेअर केल्यानंतर ना आम्ही ज्वेलरी घालून घेतली। फर्स्ट तुम्ही बघू शकता इतकी गडबड होती की नवरीचा मेकअप चालू होता। नवरी सगळे सांगत होती माझी ज्वेलरी तिथे आहे, हे आहे, इतकं गडबड होतं बापरे भयानक। आणि सोलापूरमध्ये गरमी तर जेव्हा ब्राइड एंगेजमेंटचा लुक झाला होता तेव्हा ब्राइड विधीसाठी गेल्यानंतर आम्ही हळदीची पूर्ण प्रिपरेशन करून ठेवली होती। आम्हाला कमीत कमी वेळेमध्ये फास्ट सर्व काही कसं होईल हेच आम्हाला पाहायचं होतं। तुम्ही बघू शकताय मी एवढ्या गडबडीने सुद्धा करते, ज्वेलरी वेअर करते। तर तुम्ही बघू शकता नवरीची धावपळ आहे तशीच आहे आणि ऑफकोर्स ही असायला पण पाहिजे, कारण ती नवरी आहे, तिचा स्पेशल डे आहे। तिच्या प्रत्येक नवरीच्या अकॉर्डिंग तिचा तो स्पेशल डे तिला स्पेशल वाटलाच पाहिजे आणि फायनली तो होतोच। आणि बिंदी उलटी पडू नये म्हणून त्याला आम्ही हे लावलेलं आहे डबल सेलो टेप, तुम्हाला माहितीच आहे, जे नवीन हॅक आलेले आहेत। पण एडिंग जे होते ते सुद्धा उलटे पडत होते, त्याला खूप ट्राय केलं बट ते तसं झालं नाही। आम्ही एक सिंपल अशी ब्रेड घातली होती, मग त्या ब्रेडला आम्ही गजरे वेअर केले। लास्ट टाइम पाहिला आम्ही, तो खूप सिंपल लुक होता, आम्हाला काहीतरी युनिक असं द्यायचं होतं, त्यामुळे आम्ही गजरे वेअर केले। तर कोणत्याही आपल्या फास्ट करत असेल आपण कोणतीही गोष्ट किंवा आपल्याला टाइम नसेल तर त्या वेळेमध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे की ब्राइडची सर्व काही लुक आहे ब्राइडचं ते परफेक्टच व्हायला पाहिजे। ज्वेलरी वगैरे वेअर केल्यानंतर मी तिला बाजूबंद बांधून घेतला आणि बाजूबंदचे जे नॉट होते ते खूपच मोठे होते, त्यामुळे आम्हाला डबल राऊंड घ्यावं लागलं, मग तेव्हा जाऊन कुठे परफेक्ट बसले। आणि जे ब्राइडचे एंगेजमेंट लुक, हल्दी लुक आणि विधी लुक होते ते सर्वही पेशवाई लुकमध्ये होते। पेशवाई टाईपची साडी होती तिची पैठणीची, त्यामुळे वेगळी थीम केली होती तिनं तिन्ही लुकची। तिची जे साडीज होते ते सेम होते। मी तिच्या हातामध्ये पदर दिला फायनली लुक झाल्यानंतर, पण गजरे लावायचे आहेत, तुम्ही बघाल आता पुढे मी गजरे लावते। तर व्हिडिओ पाहिला मी, तो गजरे लावून घेतलेले तुम्ही बघू शकता। अनकम्प्लीट असा लुक वाटत होता, गजरे वेअर केल्यानंतर ना लुक असा टोटली कंप्लीट झालेला आहे। आणि मला काही फोटो काढता आलेले नाहीत कारण की खूप गडबड झाली आणि ब्राइडसाठी खूप जण वेट करत होते, ब्राइड कधी येते। नवरदेव तर रेडीच आहे, बिकॉज नवरदेवचं मेकअपचं पॅकेज नव्हतं, नवरदेव लगेच झाला, त्यामुळे नवरीला तर ऑफकोर्स उशीर लागतच। असं काही थीम केलं होतं बट फ्लावर्स ऊन जास्त असल्यामुळे सुकून गेले होते। तर असं त्यांचं हळदीचं शूट होता, हळदीचा फंक्शन ह्या टाईपमध्ये होता। नवरदेव नवरी बसले होते आणि त्यांना आता सर्वजण विधियुक्त पूजा वगैरे केल्यानंतर हळद लावण्याचा कार्यक्रम स्टार्ट होणार होता। ही तिची फ्रेंड आहे की रुमालबद्दल काहीतरी डिस्कशन चालू होतं। तर तुम्ही बघू शकता की किती हळदीचं सुरू झालेलं आहे आणि शपथ इतकी गर्दी होती आणि एवढ्या गर्दीमध्ये गरमी तर अंदाजच लावू शकता तुम्ही, बापरे खूप भयानक गर्दी। फक्त इथं जे आहे ते डेकोरेशन वगैरे असल्यामुळे तितकं काही वाटत नव्हतं, बट जे साईडला होते त्या खूप गरमी लागत होती। मला फोटो व्हिडिओ घ्यायचा होता आणि लगेच ओनली 20 मिनिटमध्ये त्यांची हळदी जी होती ती फिनिश होणार, 20 ते 30 मिनिटमध्ये। मग त्यानंतर ना लगेचच विधीचा होता। तर ब्राइडनी मला सांगितलं होतं की दीदी प्लीज हळदीसाठी ये, मी टाइम काढून इथं आले कारण मला प्रिपरेशन करायची होती, ती सोडून मी आले, ती खूप रिक्वेस्ट करत होती त्यामुळे। तर ही माझी सिस्टरची फ्रेंडच आहे, त्यामुळे यावं लागतं आपल्याला, बिकॉज आपल्याला टाईमसुद्धा भेटत नाही, आपण लगेच सेकंड लुक जो आहे त्याची प्रिपरेशन करत बसतो। तर मी फोटो काढत होते आणि प्रत्येकजण तोंडासमोर थांबत होते, त्यामुळे फोटो काढायला भेटत नव्हतं। तर फ्रेंड तिची आहे, तुम्ही बघता आता पुढे, तुम्ही आता बघालच कसा हात काढते
कारण ती इतकी चिडली होती, सर्वांना सांगून सर्वजण तसंच ठेवत होते. तुम्ही बघू शकता नवरीने मला बोलवलं परत अगेन एकदा. तर मी नवरीचे थोडे व्हिडिओ घेतले, तिची ओटी वगैरे भरली होती. नवरदेव कुठे आहे असं मी तिला विचारलं. ती नवरदेवकडे बोट करून दाखवली, तिकडे नवरदेवला लावत होती. आणि फायनल ह्या टाईपमध्ये असा मेकअप होता. आणि तुम्हाला हा मेकअप कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर माझी इंस्टाग्राम ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही लवकर जाऊन माझ्या इंस्टाग्राम IDला फॉलो करायचं आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते, श्वेता मस्के मेकओव्हर ही माझी इंस्टा ID आहे. आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटतात, आय होप की तुम्हाला हेल्पफुल ठरतील. आणि ब्लॉग कसे वाटतात हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं. आणि आपण लवकरच ऑनलाईन आणि ऑफलाईन बेसिक टू ॲडव्हान्स क्लासेस स्टार्ट करणार आहोत. जे कोणी इंटरेस्टेड असेल ते DM करून ठेवायचे आहे, त्यांना रिप्लाय जरूर भेटेल. आणि जे ऑनलाईन क्लास स्टार्ट होणार आहेत त्यांनीसुद्धा स्टे ट्यून गाईज. लवकरच आपले ऑनलाईन क्लास स्टार्ट होतील. हा ब्लॉग एन्जॉय करा. थँक्यू.